डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर. युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर. भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. 1990ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी केलं राजकारणात पदार्पण. राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. कागलमधून हसन मुश्रीफ तब्बल 6 वेळा आमदार. गुलाबराव पाटलांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. गुलाबराव पाटलांची सलग 6व्यांदा विधानसभेवर निवड. दादा भुसेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ. 2004 पासून 5व्यांदा विधानसभेवर. शिवसेनेतून अनेक महत्त्वाची खाती हाताळण्याचा त्यांचा अनुभव. मंगलप्रभात लोढांनी संस्कृतमधून घेतली मंत्रिपदाची शपथ. भारतातील 9वी सर्वात श्रीमंत व्यक्ती. 2014 पासून सलग 7व्यांदा मंत्रिपदावर. तर मुंबईतील मलबार हिलचे भाजपचे ते आमदार. भाजपाचे नेते जयकुमार रावल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार. अतुल सावेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ. मराठवाड्यातील ओबीसी चेहरा. देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील भाजपचे ते आमदार. दत्तात्रय भरणेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ. इंदापूर विधानसभेत राष्ट्रवादीकडून 3ऱ्यांदा आमदार. तर मंत्रिपदावर 2ऱ्यांदा वर्णी. राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवळ यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ. माजी विधानसभा उपाध्यक्ष, सरपंच ते विधानसभा उपाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास. उपराष्ट्रपती जगदीप धनखड मध्य प्रदेशाच्या दौऱ्यावर. धनखड यांची ज्योतिरादित्य शिंदेंच्या जयविलास पॅलेसला भेट. गृहमंत्री अमित शाह छत्तीसगडच्या दौऱ्यावर. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या 2 जवानांच्या कुटुंबियांची उद्या सकाळी ते घेणार भेट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.